नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधामध्ये कोर्टात याचिका दाखल करणार आहेत। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, मी राजीनामा देतो असं विधान उत्तम जानकरांनी केलंय। तर मार्कळवाडीनंतर साताऱ्यामधील कोळेवाडीच्या ग्रामसभेतही ईव्हीएम विरोधाचा ठराव मंजूर करण्यात आलाय। बॅलेटवर निवडणुका घ्या, राजीनामा देतो, जानकर उद्या निवडणूक आयोगाला भेटणार। निवडणूक आयोगाला उद्या सांगण्यासाठी जाणार आहे की त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघाची फेरनिवडणूक लावा आणि बॅलेटवरती मतदान घ्या। मी माझ्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगाला पोटनिवडणूक ही घ्यावीच लागते। पुण्यातील मवियाचे पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत। पराभूत उमेदवार आणि शरद पवारांची दिल्लीत भेट। मंगळवारी सर्व उमेदवार सुप्रीम कोर्टात वकिलांची भेट घेतील। पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत दाखल झालेत। रात्री राहुल गांधींना ते भेटणार आहेत आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विधानसभेत टोलेबाजी करण्यात आली आहे। दादांनी मार्कळवाडीवरून विरोधकांवर टीका केली आहे। कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे। त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे 48% महायुतीला मत आहेत आणि 33% समोरच्यांना मत आहेत। आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही आकडे। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विधानसभेत टोलेबाजी झाली। मार्कळवाडीत जाऊ नका, तुमचा कार्यक्रम होईल असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। याचा आता कुठे तिकडे मार्कळवाडीला तुमची सगळी गेलेली आहे। मार्कळवाडी आता मला कोणीतरी सांगितलं मार्कळवाडीतले बाहेरचे लोक कोणी येऊ नका, मार्कळवाडीवाल्यांनी सांगितलं। आम्ही आमचं बघतो, तर मार्कळवाडीत जाऊ नका, आता उभे तिकडे ते कार्यक्रम होईल। तुम्ही सपाटून मार खाल्ला, आता तरी शांत रहा असं सुरेश धस म्हणाले। एसटी महामंडळाच्या एसटी मध्ये 53 जागा आहेत सीट। तुमचं 49 आत आहे मला वाटतं तिन्ही विपक्ष। आता इतक्या खाली आल्यावर जरा शांत राहा ना। इतक्या सपाटून मताने आपटल्यावर अध्यक्ष महोदय शांत राहा ना। आता मार्कळवाडी, आता हे अरे मी केलेल्या कामाबद्दल तुमचं बहुमत आहे म्हणून प्रश्नही मांडायचे नाहीत का असा सवाल पटोलेंनी केला। अधिकार कुठे, आम्ही मारलेली मतं कुठे गेली, ते ह्या पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारले। आणि आम्ही काही प्रश्न काय विचारले होते की जे 76 लाख मतं रात्री झाली त्या मताचं उत्तर आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेलं आहे। याचा अर्थ असा नाही की बहुमताच्या आधारावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न व्हावा असा सभागृहात असं होता कामा नये अध्यक्ष महाराज। मार्कळवाडीनंतर साताऱ्याच्या कोळेवाडीच्या ग्रामसभेत ईव्हीएम विरोधाचा ठराव झालाय। यापुढच्या निवडणुका ईव्हीएमवर नव्हे तर मतपत्रिकांवर घ्या असा ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आलाय। साताऱ्याचं कोळेवाडी हे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचं गाव आहे। म्हणजे सर्वसामान्य ग्रामस्थांना किंवा अशिक्षित लोक जे आहेत किंवा ग्रामस्थ आहेत की त्यांना वाटतं की बाबा आमचं बटन दाबलं पण आमचं मतदान कुठे गेले हे आम्हाला लक्षात येत नाही। तर बॅलेट पेपर कसं होतं की शिक्का मारल्यानंतर आपलं मतदान त्या अमक्याच माणसाला आपण 100% केलेलं आहे याला खात्री होती। त्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा इथून पुढे बॅलेट पेपर शासनानं आपलं काय करावं की सर्वांचं मत ऐकून की बाबा बॅलेट पेपर इथून पुढचे मतदान घ्यावी अशी सर्वांची इच्छा आहे। विरोधी पक्षाचं मूल्यमापन संख्येनं करणार नाही असं फडणवीस म्हणाले। तर विरोधकांसोबत संवाद साधण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेचं स्वागत आहे असं जयंत पाटलांनी म्हटलंय। विरोधी पक्षाचं मूल्यमापन संख्येनं करणार नाही, विरोधी पक्ष ज्या गोष्टी मांडतील त्याची हमी आम्ही घेतली, फडणवीस। आम्ही विरोधी पक्षाचं आकलन किंवा मूल्यमापन हे संख्येने करणार नाही, तर महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल त्या स्वीकारण्याची या ठिकाणी हमी देखील आम्ही घेतलेली आहे। विरोधी बाकांवरची संख्या चिंताजनक, विरोधी पक्षनेत्याबाबत अध्यक्ष चर्चा करतील, शिंदे। विरोधी बाकावरची संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होतं। अध्यक्षांचा अधिकार आहे, तो अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील। 237 नाही तर 288 जणांचं सभागृह आहे असं समजून चला, जयंत पाटील। अपक्ष 237 आलेला, तुम्ही तिघांनी एवढं मोठं मन केलं पाहिजे की 237 आपल्या बाजूने तसं न समजा 288 जणांचं हे सभागृह आहे। विधानसभा उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता विरोधी पक्षाचा व्हावा, फडणवीसांसमोर भूमिका मांडली, नाना पटोले।
मंडळाचे उपाध्यक्षही हा विरोधी पक्षाचाच व्हावा आणि विरोधी पक्ष नेता हा सुद्धा महाराष्ट्रात ही जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे व्हावा. आमचे 47 आमदार विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी भूमिका मांडली. बघू काय होतंय ते. वडेट्टीवारांचं वक्तव्य. दिल्लीमध्ये 70 आमदारामध्ये 3 आमदार भाजपचे असताना विरोधी पक्षनेता 3 आमदार असताना देऊ शकतात. आता इथे तर आम्ही 47 आहोत, आम्हाला ते दिलं पाहिजेत अशी भूमिका आम्ही मांडली. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. दरम्यान यानंतर सभागृहामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली. राहुल नार्वेकरांची पुन्हा एकदा एकमतानं विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडलेल्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांनी अनुमोदन दिलं. दरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवर ठाकरे गटानं बहिष्कार टाकला होता. नार्वेकरांनी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण ते परत आले याचा आनंद आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. मंत्री व्हा नार्वेकरांना खासगीत सांगायचो, पण पक्षांना अध्यक्ष केलं अशी कोपरखळी जयंत पाटलांनी दिली. मी आपल्याला नेहमी खाजगीत सांगायचो की परत संधी मिळाली की आपण मंत्री व्हा म्हणून, आणि मी त्यांना सारखा सल्ला द्यायचो की तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल. राहुल नार्वेकरांनी लवाद म्हणून संविधानाचा अपमान केल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. जे अध्यक्ष झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, ते अध्यक्ष मागच्या वेळी देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एक घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत करत होते. त्याच अध्यक्षांनी लवाद म्हणून जो निकाल दिला, मग शिवसेना फोडण्याचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा असेल, हा अन्याय, ही जखम, ही ताजी आहे. काही लोकांनी नार्वेकरांवर आरोप केलेत, तरी नार्वेकर घाबरले नाहीत. कर नाही त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर अशी शिंदेंनी शायरी म्हटली आहे. आपण संयम ठेवला, आपण कोणाला घाबरला नाहीत, म्हणून मी एकच सांगतो, कर नाही त्याला डर, त्याला नाही डर, कर नाही त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर. तुमच्याकडे वाद घेऊन येणाऱ्यांना तुम्ही मासे खाऊ घातले, जेवण दिलं, तेव्हापासून आम्हाला वाटलं तुम्ही अध्यक्ष व्हावेत. जयंत पाटलांनी हे मिश्किल विधान केलंय. आपल्याकडे आल्यानंतर अनेक वाद घालण्यासाठी येणारे सगळे आपण गरम कॉफी देऊन शांत करून बाहेर घालवलेले, मासे पण खाऊ घातले, पाहिजे तर जेवणही दिलं. आपणच अध्यक्ष राहावं असे मनोमनी आम्हाला तेव्हापासून वाटत होतं. विधानसभेमध्ये आज जयंत पाटील भाषण करत असताना अजितदादांनी त्यांची चूक सुधारली. यानंतर मात्र दोघांच्या संवादामुळे सभागृहामध्ये एकच हशा पिकला. 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो, त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर. आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय. अजितदादांना बघून जयंत पाटील साहेबांच्या भाषणातलं एक महत्त्वाचं वाक्य मला फार भावलं, ते की आदरणीय दादा, आपल्या पक्षाचा एक नियम आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अलीकडे जे 41 आमदार निवडून आल्यानंतर ज्या पक्षाने उभारी घेतली तो पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय जयंत पाटील साहेब घेणार आहेत आणि थोडा वेट अँड वॉच करा, महाराष्ट्राला एक चांगली गुड न्यूज भेटणार आहे असं मला वाटतं. विरोधाला बळी न पडता वक्फ दुरुस्ती विधेयक आत्ताच मंजूर करून घ्या अशी पोस्ट शेअर करत राज ठाकरेंनी सरकारला आवाहन केलं. लातूरमधील जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा सांगितल्यानंतर राज ठाकरेंनी सरकारला आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाऊ नये, राज ठाकरेंचं सरकारला आवाहन. लातूरच्या तळेगावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाऊ नये हे सरकारने पाहावं. तळेगावच्या 75% शेतजमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केला असून नोटीस पाठवली. प्रश्न जमिनीचा नाही, वक्फ बोर्डाच्या मनमानीवर चाप बसवण्याचा, राज ठाकरेंचं वक्तव्य.
केंद्र सरकारनं वक्फ बोर्डाबद्दलचं विधेयक याच अधिवेशनात मंजूर करावं, राज ठाकरेंची मागणी. वक्फ बोर्ड जमीन सुधारणा कायदा कसा फायदेशीर हे देखील राज ठाकरेंनी समजावून सांगितलं. गरीब शेतकऱ्यांची जागा हडप करण्याचा हा एका धर्मीयांचा डाव आहे आणि म्हणूनच आमची मागणी आहे की वक्फच्या बद्दलचा नवीन कायदा हा आलाच पाहिजे, कारण वक्फची आताची असलेली कारवाई कार्यपद्धती ही अन्यायकारक आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, शेतकऱ्यांचं हित संरक्षित केलं पाहिजे. अगरचे वक्फ बोर्ड की जमीन है तो नोटिस देना ही चाहिए. वक्फ बोर्ड की जमीन का बंदर बांट हुआ है, बहुत सारी वक्फ बोर्ड की जमीन है. अगर इंक्वायरी की जाए तो बहुत सारे गवर्नमेंट के ऑफिसर्स हैं, कलेक्टर की ऑफिस है, कारपोरेशन है और इस तरह से बहुत सारी जमीनें कब्जा की हुई हैं. मैं समझता हूँ ये मुसलमानों के पूर्वजों ने दान किया था अल्लाह के नाम पर, वो जमीनें वापस मिलना चाहिए चाहे किसी के पास भी हो. नाना पटोलेंच्या विजयी मतांच्या फरकावरून शिंदे आणि दादांनी पटोलेंची खिल्ली उडवली. दादा आणि शिंदेनी उडवलेल्या खिल्लीनंतर नाना पटोले यांनी खंत व्यक्त केली आहे. काय जयंतराव बघा, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा गेले नाही दिसत. सभागृहाच्या बाहेर नाना वाचले 208. नाही खरं म्हणजे बघा, आता ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही इथं नसताना. गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे, मुख्यमंत्र्याला दिलंय. आता तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले. काय करायचं काय? 208 करणार विसरायला लागले. लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते. अध्यक्ष महोदय, त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकल्लोळ करायचं असेल अध्यक्ष महाराज, तर हे काही बरोबर नाही. लाडकी बहीण योजनेचे कोणतेही निकष बदलण्यात आले नसल्याचं आदिती तटकरे यांनी म्हटलं. विरोधकांकडून अफवा पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजनेचे कोणतेही निकष बदलण्यात आलेले नाही त्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे. विरोधकांकडून अफवा पसरवल्या जात आहेत असे आरोप आदिती तटकरेंनी केलेत. लाडकी बहीण योजनेमध्ये काही निकष वगैरे नाही, असं काही नाहीये. कुठलेही निकष लागणार नाहीत. या संदर्भातली भूमिका जी आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. भविष्यात काय होईल या संदर्भात मी सांगू शकत नाही असंही आदिती तटकरे म्हणाल्या. भविष्यात काय होईल याचा वेग तर मी घेऊ शकत नाही. आपण कागदपत्रांवर आणि GR आणि शासन निर्णयांवर विश्वास ठेवला पाहिजे. अशा पद्धतीचा कुठेही लेखी आदेश, शासन निर्णय, कुठं सर्क्युलर आलेला आहे का? नाही. मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसांपूर्वी सांगितलं निकष बदलण्यात येणार आहेत असं संजय राऊत म्हणाले. राज्याच्या मुख्यमंत्र्याने सुद्धा 2 दिवसापूर्वी सांगितलं की निकष बदलावे लागतात. निकष न बदलता यासाठी देण्यात आले पैसे 3-3, 4-4 महिन्याची. ही 1500 रुपयाला मतं बहिणींची, महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला. संसदेमध्ये एक देश एक निवडणूक याच्याशी संबंधित विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार विधेयक आणू शकतं. रामनाथ कोविंद समितीचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारलेला आहे. विधेयकावर एकमत होईल अशी सरकारला आशा आहे. विधेयक चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं जाऊ शकतं.